शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम असावं या मागणीसाठी आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर विविध पक्ष संघटनांसह शिवप्रेमींची बैठक झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचा कडक शब्दांमध्ये समाचार घेण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे, त्यामुळे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना विरोध केला त्या प्रवृत्तींनी आम्हाला त्यांचा सन्मान कसा करायचा हे शिकवू नये असा इशारा या बैठकीत देण्यात आला। 26 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। विजय देवणे यांनी नामविस्ताराबाबत तेलंगणाचे आमदार टी राजासिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। टी राजासिंह यांनी शिवाजी विद्यापीठात घुसून नामविस्ताराचा फलक लावण्याचा इशारा दिला होता। यावर बोलताना देवणे यांनी जर असा प्रयत्न कुणी केला तर तमाम शिवभक्त एकत्र येऊन आपल्या छातीचा कोट करून हा प्रयत्न हाणून पाडतील असं सांगितलं। प्राध्यापक, प्राध्यापिका, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व प्राचार्य, विचारवंत, इतिहासतज्ञ, राजकीय पक्षाची सर्व मंडळी आम्ही एकत्र येतोय आणि 15 मिनिटं शिवाजी विद्यापीठ या नावाचा जयघोष करतोय, असं आंदोलन घेतोय। त्यानंतर राज्यपाल यांच्या नावे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी कोणताही बदल शिवाजी विद्यापीठाच्या नावामध्ये करू नये असं एक निवेदन आम्ही त्यांना देतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी विधानसभा अधिवेशन काळात शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणारे आमदार राजेश क्षीरसागर यांचा निषेध केला। कोल्हापूरच्या जनतेला आमदार क्षीरसागर यांनी गृहीत धरू नये असा इशाराही त्यांनी दिला। विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठच राहिलं पाहिजे। जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय ठेवून त्यांना विरोध करून त्यांची पळताभुई थोडी करू असा गर्भित इशारा पवार यांनी दिला। स्वतःच्या स्वार्थाने तुम्ही काय पाहिजे ते करताय। कोल्हापूरकरांची तुम्हाला मतं पाहिजेत आणि कोल्हापूरकरांचा विचार नको। अरे किती स्वार्थी तुम्ही लोक झालेला आहात। ह्या स्वार्थपणाचा त्याला आम्ही तीव्र शब्दात सगळ्यांनी निषेध केला। मी सुद्धा निषेध करतोय। कोल्हापूरकर शांत आहेत असं समजू नका की कोल्हापूरकर तुमच्या बरोबर आहेत। अशा पद्धतीचा एकही हिशोब भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये तुम्हाला चुकता करतील कोल्हापूरकर, ह्याची मला खात्री आहे। आज शिवाजी विद्यापीठची सुद्धा तर सिनेट मेंबर येत आहेत। आज ते सगळे काय करणार आहेत, काय नाही करणार आहेत, ठराव कशा पद्धतीने केलेला आहे की हेच नाव आपलं शिवाजी विद्यापीठ राहिलं पाहिजे, हे सगळं आता काम आमचं चालू आहे। आणि त्याचबरोबर ज्या टप्पे आहेत आपल्याला की बाबा कुलगुरूंना भेटणे, जिल्हाधिकारी भेटणे, मुख्यमंत्र्यांना भेटणे, राज्यपालांना भेटणे, हे सुद्धा आम्ही टप्पे करणार आहोत। आणि त्या उपर जर आम्हाला जबरदस्ती होणार असेल आणि नाव बदलाचा प्रयत्न कोण करणार असेल, कोण तर छाटछूट माणसं गोळा करून डोकी फडकवण्याचं काम करणार असेल तर त्याचा बाकी आम्ही बंदोबस्त करू। आम्ही लोकशाही मार्गाने सुद्धा प्रयत्न करू आणि ठोकशाहीला जर वेळ आली तर ठोकशाही सुद्धा आम्ही केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। कारण छत्रपती शिवाजी विद्यापीठ केलं की शिवाजी महाराजांचं नाव हळूहळू लोक विसरतील। त्यामुळे शिवाजी विद्यापीठ नाव देणारे लोक काही मूर्ख नव्हती, अत्यंत हुशार लोकांनी ते नाव दिलेलं आहे। कारण शिवाजी विद्यापीठ नाव म्हटल्यानंतर पहिलं नाव शिवाजींचं येतं आणि शिवाजी विद्यापीठच नाव राहिलं पाहिजे, ही आमची सर्वांची भूमिका आहे। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी बाहेरून येऊन कोणी कोल्हापूरकरांना शिवछत्रपतींच्या सन्मानाबद्दल शिकवू नये असं सांगत त्यांनी विद्यापीठात घुसून नामविस्ताराचा फलक लावणाऱ्यांचे हात राहणार नाहीत अशी भूमिका घेऊया असं आवाहन केलं। काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा हिंदुत्ववाद्यांनी एकदा तरी निषेध केलाय काय असा सवाल उपस्थित केला। शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिलं पाहिजे यासाठी यापुढे कोल्हापुरात ठिकठिकाणी जनजागृती केली जाईल, कोपरा सभा घेतल्या जातील असंही त्यांनी जाहीर केलं। या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, शेकापचे भाई बाबूराव कदम, कॉम्रेड सुभाष जाधव, सिनेट सदस्य ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर, माजी महापौर महादेवराव आडगुळे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर DR मोरे यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटना, राजकीय पक्ष, प्राचार्य, प्राध्यापक संघटनांचे पदाधिकारी, सिनेट सदस्य, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।